स्टार्टिंगला जो व्हिडिओ बघितला आहे तुम्ही तो व्हिडिओ कसा बनवायचा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एका फोटोपासून सुंदर असा व्हिडिओ कसा बनवायचा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर नमस्कार, मी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर बघा आता इथे व्हिडिओ जे नाव दिसत आहे तुम्हाला या सर्कलवर टच करायचं आहे इनशॉट ॲप ओपन केल्यानंतर, आणि इथे सर्कलवर टच केल्यानंतर तुम्हाला न्यू प्लस म्हणून असं येईल, यावर टच करायचं आहे। आणि इथे जिथे कुठे आपला फोटो असेल फोटोच्या गॅलरीमध्ये यायचं आहे। बघा इथे नावं दिसते तुम्हाला, या फोटोमध्ये यायचं आहे आणि फोटो आपला सिलेक्ट करायचा आहे। तर मी माझा फोटो सिलेक्ट केला आणि अशा पद्धतीने इथे फोटो लावलेला आहे। आता हे कॅनव्हास म्हणजे काय आहे तर आपली साईज आहे। तर आपल्याला शॉर्ट व्हिडिओ तयार करायचा आहे 9x16 मध्ये। तर इथे आपण 9x16 अशी साईज घेतलेली आहे आणि तुम्हाला इथे लाईन दिसत आहे, या लाईनिंगनी आपल्याला फोटो हा आपला वाढवून घ्यायचा आहे। तुम्हाला आता असा फोटो पाहिजे का मध्ये, तर मध्ये करायचा बोटानी, किंवा असा फोटो पाहिजे असेल एका साईडने तर असा करायचा आहे। तर इथे मला माझा फोटो जो आहे तो मध्ये पाहिजे आहे। तर असा व्यवस्थित मी फोटो लावून घेते आणि बरोबरच्या चिन्हाने असं टच करते। आता इथे फोटोची लेंथ वाढवायची आहे, तर अशी लेंथ वाढवून घ्यायची आहे आपल्याला किती लेंथ पाहिजे ते त्या पद्धतीने वाढवायची आहे। तर आता इथे बघू शकता टेक्स्ट दिसत असेल तुम्हाला, यावरती बटन्स आहे। या बटन्समध्ये टेक्स्टमध्ये जायचं आहे आणि या टेक्स्टच्या टीवर टच करायचं आहे। आणि माझं जे टेक्स्ट आहे मी अगोदरच कॉपी करून ठेवलेलं होतं आणि मी इथे अशा पद्धतीने लावून घेते। बघू शकता आता मी हे दोन बोटांनी जे आहे ते झूम करून दाखवत आहे, छोटं करून दाखवत आहे सॉरी। आणि इथे मला हे माझं टेक्स्ट दिसत नाही आहे, तर त्यासाठी छान पद्धतीने दिसलं पाहिजे, त्यासाठी मला छान त्याला बॅकग्राऊंड लावायचं आहे। तर आता इथे बघा कलर जे दिसत आहे तुम्हाला, इथे बघा ह्या कीपॅडच्या वरती छोटंसं कलरचं सर्कल दिसते, यावर टच करायचं आहे आणि इथे छान छान असे आपल्याला बॅकग्राऊंड दिसतात। बघू शकता इथे ब्लॅक कलरचा बॅकग्राऊंड आलेला आहे टेक्स्टला। पुन्हा आता आपल्याला बॅक यायचं आहे आणि इथे बघा वरती स्क्रॉल करायचं आहे आणि एडिटमध्ये यायचं आहे। तर एडिटमध्ये आल्यानंतर आपलं जे टेक्स्ट आहे ते खूप मोठं झालेलं आहे, त्यामुळे छोटं दिसत आहे। तर आपल्याला छोटं छोटं टेक्स्ट करून घ्यायचं आहे। बघू शकता इथे मी माझं टेक्स्ट जे आहे ते पुन्हा थोडं मोठं करते आणि इथे अशा पद्धतीने मी छोटं करून घेते। अशा पद्धतीने मी हे लावून घेतलेलं आहे। आता कुठे टेक्स्ट मोठं आलेला आहे, कुठे छोटं आलेलं आहे, तर मी हे जे टेक्स्ट आहे बघा इथे लाईन दिसत आहे टेक्स्टमध्ये तुम्हाला, ती लाईन जी आहे ते तो शब्द जे आहे आपल्याला वरती न्यायचा आहे। तर अशा पद्धतीने मी वरती नेला आणि पुन्हा मला एक शब्द खाली घ्यायचा आहे, म्हणजे जे मी घेतलेलं आहे ते सर्व व्यवस्थित एका खाली येणार आहे। आता हे टेक्स्ट जे आहे माझं ते खूपच छोटं झालेलं आहे आणि मला ब्रॉड पाहिजे, त्यासाठी काय करते मी या 3 लाईनवर टच करते आणि बी जे नाव आहे तुम्हाला या बी अक्षरावर टच करायचं आहे। अशा पद्धतीने जे आपलं टेक्स्ट आहे ते ब्रॉड होणार आहे। आणि बघा तुम्हाला त्या 3 लाईनच्या वरतीच जिथे कलर घेतला आहे ना आपण, तिथेच बोलत आहे मी। आता इथे स्मॉल ए आणि कॅपिटल ए दिलेला आहे, यावर टच करायचं आहे आणि इथे आपल्याला आपला जो फॉन्ट आहे तो चूज करायचा आहे। आपल्याला इथे बघू शकता वेगवेगळ्या पद्धतीचे फॉन्ट आहे, इथे आपण कुठलाही फॉन्ट घेऊ शकतो। जर आपल्याला पुन्हा कमी पाहिजे असेल तर जो ब्रॉड झालेला आहे तो जर कमी करायचा असेल तर पुन्हा यावर टच करायचं आहे बीवर। अशा पद्धतीने आपल्याला हे सिलेक्ट करायचं आहे। तर आता इथे बघू शकता छान छान असे फॉन्ट आहे, इथला कुठलाही फॉन्ट आपण यूज करू शकतो। तर आता इथे मी बोलो जो फॉन्ट आहे तो घेतलेला आहे। तर पॉपिन मला जास्त जाड वाटत होता, त्यामुळे मी काही तो घेतलेला नाही आहे। तर अशा पद्धतीने मी इथे लावून घेते। आता इथे मला हे जे टेक्स्ट आहे ते थोडं इटॅलिकमध्ये पाहिजे, तर मी इटॅलिकमध्ये करून घेते। बघू शकता बीच्या समोर तुम्हाला एक इटॅलिकचं ऑप्शन दिसेल, म्हणजे आय आहे 3 लाईनमध्ये आहे ते। तर अशा पद्धतीने मी करून घेतलेलं आहे। आता मी इथे काय करू शकते, माझं जे टेक्स्ट आहे लिहिलेलं मी अशा पद्धतीने मी राहू देऊ शकते, किंवा याला मी छान प्रकारे ॲनिमेशन पण देऊ शकते। आता मला इथे माझं टेक्स्ट पुन्हा छोटं करून घ्यायचं आहे। बघा इथे लाईन दिसत आहे तुम्हाला, ह्या लाईनिंगनी, किंवा तुम्हाला मोठं ठेवायचं असेल तर मोठं पण ठेवू शकता। तर अशा पद्धतीने मी हे टेक्स्ट लावून घेतलं। आता मला पुन्हा या हे जे टेक्स्ट आहे याची पण लेंथ वाढवून घ्यायची आहे, शेवटपर्यंत ठेवायचं आहे। मी असं टेक्स्ट वाढवून घेते आणि इथे मला जर आता छानपैकी ॲनिमेशन जर लावायचं असेल पुन्हा मला एडिटमध्ये जावं लागेल। आणि हे बघा इथे तुम्हाला लाईन दिसते 3 लाईनच्या समोर एक सर्कल आहे, तो इकडे तिकडे हलत आहे। इथून मी छान प्रकारे असं ॲनिमेशन पण देऊ शकते। आता मला खूप स्लो ॲनिमेशन पाहिजे असेल तर मी स्लोवाला पण देऊ शकते आणि फास्टमधलं। स्लो कसं करायचं तर बघा आता वरती एक लाईन दिसत आहे तुम्हाला व्हाईट कलरच्या आपल्या फोटोवर, इथून तुम्ही समोर जर नेलं तर ते स्लो होते आणि मागे जर नेलं तर ते फास्टमध्ये होते। तर इथे मला असं स्लोमध्ये पण करू शकते मी आणि फास्टमध्ये पण। इथे मला कुठलंच ॲनिमेशन द्यायचं नाही आहे, मी फक्त दाखवण्याचा प्रयत्न करते आहे तुम्हाला। अशा पद्धतीने आपण देऊ शकतो। तर इथून मी बॅक येते बघा इथे, आणि अशा पद्धतीने आपण हे ॲनिमेशन काढून टाकलेलं आहे। तर हे झालेलं आहे सिंपल आपला हा व्हिडिओ। आता पुन्हा मी इथे बॅक येते आणि तर बघा आता इथे आपण फीचरमध्ये आलेलो आहे। इनशॉट ॲपमधलंच मी एक म्युझिक घेते आणि इथे तुम्हाला दाखवते। आता इथे भरपूर सारे म्युझिक आहे, तर इथे मला आता इथे छानपैकी हॅप्पीमधलंच पाहिजे, तर मी हे जे आहे फनी डे मधलं घेते
आणि अशा पद्धतीने लावते. आता मला माझा व्हॅल्यूम जर कमी जास्त करायचं असेल तर पण करू पण शकते. अशा पद्धतीने आपण हे जे सॉन्ग आहे हे लावून घेतलेलं आहे. बघा आता जास्त सॉन्ग आहे तर मी इथे स्प्लिटच्या ऑप्शनने डिलीट करते. तर अशा पद्धतीने आपण सॉन्ग लावलेला आहे. आता हा फोटोला इफेक्ट कसा लावायचा तर बघा आता मी ते इफेक्ट ऑलरेडी लावलेला आहे, दाखवते मी. आता हा पुन्हा डिलीट करते आणि ह्या इफेक्टवर जाते. तर बघू शकता आता इथे मला हा झूम स्लो झूमचा द्यायचा आहे. तर मी या स्लो झूमच्या याच्यावर असं टच करते आणि याची ह्याची लेंथ आहे हे कमी जास्त अशी करून बघते कशा पद्धतीने अशी होते. तर हे एवढंच पाहिजे, मला छान वाटत आहे. आणि हा जो माझा इफेक्ट आहे हा मला असा वाढवून घ्यायचा आहे, बघू शकता तुम्ही इथे. आणि आपला जो फोटो आहे तो असा दिसणार आहे. तर आता पूर्ण बंद करूया, नंतरच दाखवते. तर अशा बघू शकता आता इथे. तर आपला जो फोटो आहे तो असा दिसणार आहे, थोडासा असा झूम होणार आहे. आणि बघू शकता इथे छान पद्धतीने आपण एकाच फोटोचा व्हिडिओ कसा तयार केला हे बघितलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर बघा आता इथे एक लोगो असतो, तर तो माझा व्हिडिओ जो आहे तो रेकॉर्डिंग केलेला नाही आहे, तो कटलेला आहे. तर त्यामुळे थोडं समजून घ्या. तर इथे एक लोगो असतो, तो लोगो कसा डिलीट करायचा तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तुम्ही तो डिलीट करून छानपैकी ते बरोबरचे टिक आहे यावर टच करायचं आहे आणि एक्सपोर्टच्या बटनने एक्सपोर्ट करायचं आहे. तर अशा पद्धतीने हा डाउनलोड करून घ्यायचा आहे. आणि तुमच्या यूट्यूबला लावायचं असेल तर यूट्यूबला पण लावू शकता आणि व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवायचं असेल तर तिथे पण ठेवू शकता. असे आपल्याला छान छान व्हिडिओ बनवून स्टेटसला किंवा व्हॉट्सअपला सेंड करायचे असेल तर करू शकतो. तर हा व्हिडिओ होता एका फोटोपासून छोटासा व्हिडिओ कसा बनवायचा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद.